श्री स्वामी समर्थ. मी शेवयाचं उपीट करते. त्यासाठी शेवया घेतले, शेंगदाणे, मिरची, मोहरी घेतली आणि कांदा. पाणी घेतले. कढईमध्ये तेल ठेवले गरम करायला. आता तेल झाले चांगलं गरम. मोहरी टाकून घेते आता त्याच्यामध्ये तेलामध्ये. जिरं मोहरी टाकून घ्यायची. मिरच्या टाकायच्या. सकाळी हा एक छान आहे पदार्थ, नाश्त्यासाठी खूप मस्त आहे. आणि मुलांना पण आपण मॅगीपेक्षाही असं करून देऊ शकतो. छान लागतं हे. जिरं मोहरी मिरची टाकून घेतली. कांदा टाकून घ्यायचा. आता शेंगदाणे टाकून घ्यायचे. कांदा टाकल्यानंतर चांगलं हे तेलामध्ये तळू द्यायचं सगळं. हळद टाकून घेते आता. सगळं आता एकदा चांगलं परतून घ्यायचं त्याला. पाणी टाकून घेते आता त्याच्यामध्ये. आणि ह्या पाण्यामध्येच आता मी मीठ टाकून घेते आणि शेवया टाकून घेते. तो व्हिडिओ ना स्किप झाला आहे थोडा. मीठ टाकायचा आणि शेवया टाकायचा. तेवढं समजून घ्या प्लीज. आता शेवया चांगल्या शिजत आल्या आपल्या. संध्याकाळी पण करू शकतो आपण हा पदार्थ. असं काही नाही सकाळीच नाश्त्यासाठी केला पाहिजे. कधी कधी संध्याकाळी पण आपण बाहेरून वगैरे आलं ना, छान आहे हा पदार्थ संध्याकाळी पण करायला. शेवयाचं उपीट आपलं तयार.